मस्तपैकी सकाळचं आता 11:30 वाजतात आणि कालवाना गेलेलो तो कालवा घेऊन दे गायला गाडी घेऊन आयलंय वहिनीला नेवला इथे का मस्तपैकी गमेलत ना कालवा आणल्यात एक एक बादली भरून जोरीला खरा आलेले पाणी आणि बराचसा खावाला पण घेऊन जातात त्या खपून आल्यात मी तर बाटली खपावलोय 80 रस्ता आहे खाडीत जावाला कुडे गाव आहे पुढं तर कुड्याची खाडी ऐसा बोलतात आणि इथनं एक खामदे गाव दिसते मस्तच एकदम डोंगरावर खामदे हां आता मधाच खाडी आहे ही सगळी झाडं दिसतात बोंडे बोलतो आम्ही त्यांना आणि आता सावल्यात बैसल्यात एक एक गाड्यावाला येते घेऊन जाते बाईक घेऊन बालू दादा येते आता बरेच कालवावाले का टेम्पूत ना चालले आणि मग कालवा विकायला जाणार आहेत ना याच डोंगरावर आहे ना ही भरपूर झाडं दिसतात इकडे डोंगर आहे तिथं कुड्याची लेणी पण आहे लेणीवर पण जाऊ आपण केव्हा तरी फिरत एक दिवस जावं पाहिजे कुड्याच्या लेणीवर पण आपल्या ब्लॉगमध्ये केव्हा दाखवली नाही ती लेणी 11ची एसटी आत्ता चालली आहे रोवळा त्याला मांदार रोवला तर मंडळी आता संध्याकाळचं 5:30 वाजल्यात इथे का ढोरा वगैरे जाऊचा टाईम जायला आणि काकीला नेण्यासाठी आहे आमच्या काकीसांचं घर मस्तपैकी रोडलाच आहे तर आम्ही आता चाललो कालवा घेऊन इकावला मस्तपैकी सकाळच निमावणीला हाणाव गेलेलो कालवा घेऊन आली त्याच्यानंतर घरात जेवण वगैरे बनवला मस्त मावराचा जेवण खाल्ला भाकरी शेगाचा कांजी आणि आता कालवा इकाव चाललं संध्याकाळचं ते आता पण बरेचसे कालवावाले आणि मावरावाले बैसल्यात आमच्या बस स्टॉपला आणि मी आईला अर्ध्याला सोडून आले काकीला नेण्यासाठी काकी तर आईला अर्ध्याला सोडून आलो आणि काकीचा फोन आलो तेव्हा आता काकीला नेवायले तर आमची काकी पण आलेली आहे कालवा घेऊन कालवा इकायला चालल्या आम्ही डगर तुमच्या डागीत हो काकीला बोलता सांगावलाच विचारलं बोलते जा बोलते घे म्हणे तर आईला आणि काकीला घेऊन आले गायमुका गायमुख पनेरी गाव काकी चालली खालच्या शेजारात आणि आई इकडे वरती गेली देवला इकडं बिया भाजता ह्या कधीच्या बिया इथं सावली आहे आणि तिकडे ऊन पडलाय घराची सावली आहे सोनीबाई घम्यालभर आहेत एवढ्या भाजणार आहो मुंबईच पाठवतो काय सुकवलेलं घर आहेत ना घरांची उसरी बघा बनवली ते काल का पडलं बाकीचं अच्छा हे काय
तर कसं म्हणजे फ्राय करून खायचं नाही मग असंच खायचं असंच खायचं काय तळून खातात खोबरे बघून गेला. दे. ते सांगू ते सावकार खायचं काय डायरेक्ट मग डायरेक्ट खायचं ते कच्चं असतं ना बोललेलं ते तळून खायचं मस्त हट्ट आहे हो, चांगलं आणि पण खाल्ला काय गरो यांच्याच घरची दिल्यात मांड्या दादांनी बच्चाक मारून दिली ठेवते हे मस्त लागतं सुकवलेलं अगं कोण खाताय मांजरं पण आले भरपूर झालं भरपूर साठलं तुम्ही बरे आहात ना चला घरे भेटला तर खात बसते तिकडे खालती जाऊन आई गेली इकडे खालती इथे का चाललंय खरंच एकदम टेस्टी लागतात हा काल आहे ना एक पनेली गावात वरात आली जून महिन्यात पण लग्न होतात मुंबईशी वरात आली बोलतात त्यात आता पूजा आहे त्यात ना या भजनांचा आवाज येते हां बेसाव ना आम्ही हाव इकडंच तुम्ही कुठं हा काय कालवा कालवा नाही खात तुम्ही शंभरची घ्यायची मग मस्त वाटते ना चोरवले सोडतंय काकीला चोरवलीला जाताना व्ह्यू दे का काही जबरदस्त भेटले आपली खाडी आहे राजपुरी खाडी चोरवली रस्त्यावर जाम माती आले पाऊस आल्यावर जाम खराब होईल हा रस्ता काकीला सोडलेले आहे चोरवलीच्या बौद्धवाडी किती वाजलं 7:05 झाल्यात आणि मी आता आईच्या इकडे जावं लागेल गायमुखा आईला हनावसाठी अगोदर थोडीशी काकीची विक्री देखून जाऊया आपण मस्तपैकी काकी थोकले आहेतच काय गो मग 100 रुपयाची किती कशी पुरवायची काकी जवळची कालवा जरा मोठी हात तुम्ही पण आल्या हो तुम्ही काय आणलं आम्ही पण कालवा आणले ठीक आहे गाडीत 50 काय बरं होईल. बघ बरा झाड बरं का तुला टाकलंयस काय ग काय करशील देवाला माझी सकाळची पाणी का पांड पाणी पांढरा हा तर कालवानं डोला आलंय तर का पाणी पांढरा डोला? हो त्या कालवतनं पण चुना टाकतात. हलवाना डोलं पण येतात काय मग आता कसली तर बघ तर बघा ही केवढ्यात ही बरी कारा आणि ते होतून बघत तू पण वनिता वनिता तुला नुका ये वनिता का आशा 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 होत्याला वाच्या वनिताला ओरडलीस काढलीस नाही काढलीच नाही बघ हो तू आहे नाही का ते देखून दे नको तू टाक टाक बच्चा पहिल्यापेक्षा जास्त उलट काढली नाही हे बघ हे बघ मग ही बघ ना, ती बघ नाही तू टाक तू टाक पहिले दोन नाही बघ टाक जन्माची माझ्या पाठीस हे बघ 5-7 पडली माझी टाक बच्चा बरोबर आता गपचूप ठेवतोय ना का आताच बोलत बोल काय गो आशा बा तुला नको जाणारच गावातच भेटशील ना नाही चला आता परत आपली बर्गमॅन घेऊन जाऊया गायमुखला
परत गायमुखा जाताना एकदम जबरदस्त व्ह्यू देखा भेटला आपल्याला. हे देखा सूर्यदेव चाललंय मावळत्या दिशेला. खाडीमध्ये आहे ना बोटी वगैरे अजिबात नाही आहेत, कारण बोटी बंद आहेत. आणि आज सूर्यदेव मावळतंय 7:15 बरोबर. गायमुखच्या बस स्टॉपला मस्तपैकी एक वडापाव स्टॉल आहे काकांचा, तिथे 2 वडे खातोय. सुभाष काकांचं छोटंसं हॉटेल, तिथले वडे. पाव सध्या संपलेत आणि पाव मागवायचे झाले तर तल्यातून मागवायला लागतात, इथं जवळपास कुठं मिळत नाही. देवाबत्ती पण झाली ना. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आम्हाला गायमुखमध्ये. काकी आहे चोरावल्या. आम्हाला आज 8 वाजलं पनेली गावात. आता फायनली निघतो. जाताना चोरवलीमध्ये काकी आहे, काकीला घेऊ आणि जाऊ घरा. नाही नक्कर. तर अशा प्रकारे आम्ही रात्रीचं आहे ना, आम्हाला 9 वाजलं घरा येवला. त्यानंतर काही जेवलो आणि झोपलो. आता सकाळचं उठले आणि सकाळच निमावणीला घेऊन चालले. कालवा फोडावला म्हणजे पुढ्यात चोरावला. त्या साईडला तिकडे कालवा फोडतात ना, ते तर 2200 बसल्यात. जोडीला अजून 2-3 आहेत ना, त्यांना बाईक नाही किंवा गाड्याचं साधन नाही, त्यामुळे तिथं थोपल्या. बालू दादा पण येते ना, त्यामुळं. सो मी आले बंदरावर राऊंड मारावं थोडंसं. आणि आज रात्री मस्तपैकी पाऊस पडलाय, सगळा वला चिंब झालेला आहे, त्यामुळं मस्त थंडगार वाटते. आता पण बारीक एकदम पाऊस पडतंय थोडं. व्हिडिओमध्ये नाही दिसत असेल कारण दिसत नाही डोळ्यांनी, पण फक्त जाणवतं आहे अंगावर, मस्त वाटते. आणि आमचा बंधार सध्या बोटी बंदात, छोट्या मोठ्या बोटी जातात थोडेफार, जास्त काय मावरा नसतं. त्यामुळेच सूर्यदेवाला ढगाई ढाकून ठेवलंय. कालं ढग वाटतात, असं वाटतं की आज पाऊस पडेल. आणि ते काम पण चालू आहे भरपूर जोरात, रात्रभर काम करत असतात. तर अशा प्रकारे मस्त पावसात भिजत आल्या होत्या पुड्या. मस्त इकडची पक्ष्यांचा पण आवाज येते झाडात ना. इकडे पुढे गाव आहे आणि कालवावले चाललो. निमावणी, पुष्पाताई आणि शेमिका आहे आणि अजून कोणतरी आयला. पाऊस देखा मस्त बारीक पडते. तर आज रविवार आहे, त्यामुळे आई गेले बैठकीला. सो आता मस्तपैकी घरात जाऊन आंघोळ करीन, नाश्ता वगैरे करीन. नंतर आल्यावर शक्यतो आम्ही कालवा वगैरे इकावला जाण्याची शक्यता आहे आज पण. बाकी देखूया आजचा दिवस. आज मस्तपैकी आमची पार्टी पण आहे, आमची बँजो पार्टी, माऊली म्युझिकल ग्रुप. दरवर्षी आम्ही कालकाय देवीला कोंबराचा देणा देताव ना, सो ती पार्टी पण होईल कालकायच्या डोंगरावर. पाऊस पण आहे, पार्टी कशी होते ती समजेल आज दिवसभरात. देखो मावशी विहिरीवर आल्यात एकट्याच वाटतं. पुढे गाव पावसात चिंब भिजतोय. चला जाऊया मस्तपैकी आता आपण आपल्या गाड्यावरचा प्रवास थंडगार. पावसात भिजताना कुडे गाव देखा किती मस्त, सॉरी रोवळे गाव देखा किती मस्त दिसते पावसात भिजताना. आणि गावकऱ्यांची शेती आणि चिंब भिजलेलो रस्तो. तर आता मी परत एकदा तोपले गाडी उभी केली आहे रोडवर. सगळा संपूर्ण निसर्ग देखा किती मस्त दिसते. ही सगळी खाडी आणि आहेत ना एक जबरदस्त आमच्या गावाचं पण व्ह्यू भेटतं. आमचं गाव आहे, ती घरा दिसतात थोडी. पाऊस पडत असल्यामुळं थोडासा कमी क्लिअर दिसते. आणि जेटी. तर आजची सकाळची सुरुवात आपली मस्त झाली. हे देखा मस्तपैकी डोरा घेऊन चाललो. एक घोडं पण आहे, दिलावर दादा. तर आंघोळ वगैरे केली आणि सहज राऊंड मारायसाठी
जेटीवर आहे ते मस्त जेटीवरचा सकाळचा वातावरण. आता 9:45 वाजता त्यांनी इकडं काम चालू आहे. हे देखा जेटीची डेव्हलपमेंट चालू आहे काहीतरी. सकाळचा पाऊस पडल्याच्या नंतर परत पाऊस नाही आले, ऊन पडले, ऊन निबार. आता मस्त घरा जाऊन नाश्तो करणार आहे. येताना देखून आलतो मस्त चिंबोरांचा कांजी आहे आणि नाचण्याच्या भाकरी. अशा प्रकारे आम्ही आहे ना आता दुपारचं 1:30 वाजता मस्तपैकी कोंबडं दाखव. कोंबडं घेऊन आल्यावर कालकाईच्या मालावर कोंबडं मनसावणार आहो. भगत दामोदर खांजी त्यांच्याबरोबर हे भगवान कालू, विनायक दादा आहे, तिकडं बालू दादा आहे, तिकडं नरेश तुमचं कीबोर्डिस्ट, आणि इकडं रामदास दादा आहे. अजून महादेव दादा येईल, दिलीप येणार आहे. अजूर तिकडे कापताना तिकडे का हे अजूर रे हे पण आल्यात हा तिघ बघत. बंगाली खेळवले शिवशंकरा माऊले माऊली म्युझिकल ग्रुप माऊले दरवर्षीप्रमाणे तुझ्याकडे येतात कोंबडे घेऊन ऐशीच पोरां सगळं एकशी येऊन दे माऊले. सगळ्या पोरांनी एक रुटीने चालून दे माऊली म्युझिकल माऊले तुझी माऊले आणि बोललेली असना जशी येतात तशी सगळं हल्लेला आहे. 2 आराम कोंबड सगळ्या पोरांना दे पाठीचे नाल्याच पद्धत मान्य करून घे. काल काय मस्तपैकी चिकन कापून पण घेतलेलं आहे. तिकडं चुलो बनवतात. इकडे दिल कालिंज भगवान साफ करतोय. त्यांनी कधी कापली नाही कोंबडी तर कापायला त्याला आज संधी भेटली मला. कोंबडं कापायची डायरेक्ट. रस्सा बरोबर खावायला मस्तपैकी पावाचे लादे पण आणले तिथे का पाव खाणारा. आणि हा थोडासा वाटाणा आहे, लसूण, कांदो आणि तांबाटी. तर चुलो पेटलेला मस्तपैकी. आणि दिलीप बाने पण आलेले आहेत मस्त्यातून सगळा मटेरियल घेऊन. आणि आपली चिकन बनवायची पद्धत जी आहे ना ही एकदम साधी सिंपल आहे. आजचे जेवणी आहेत दामोदर खांजी. पहिला तेल वतलेलं आहे, तेल कमी आणले बोलतं. सरकारने महागाई केल्यामुळे आम्ही तेल थोडा कमी आणला बजेट. आणि महादेव दादा पण आले होते का. पहिला टाकलेलं लसूण, कांदो, लसूण कांदो टाकलेला आहे टोपात. आणि आता तांबाटी पण टाकले. तेल, लसूण आणि कांदो पहिला गरम जायला त्यानंतर तांबाटी टाकले. आणि हा सगळं चिकन एकट्याने कापले नरेशने. हलवा गाजर हलवा राहिले. लसूण वरती ठेवल्या काय मसाला आग लागली रेसिपीला. आदला लसूण आता टाकतात. तेच पत्ता पण आणला होता. साध्या पद्धतीचा चिकन आहे. मसाला बरेच गोष्टी विसरून आहे. भारी हो, वास मस्त. बरेच आता हनावला जायचं जायला तर मी आयला जंगलात जेवढं आणलंय तेवढे आहेत बनवायचं चाललंय ऍडजस्टमेंट.
चिकन पण टाकलेलं आहे, परातभर चिकन. 4 किलो चिकन होता आणि 2 कोंबड्या होत्या. 3 कोंबड्या. हां, गावठी आणि बॉयलर मिक्स बनवत आहोत. आणि आता चिकन मसाला टाकतो. बादशाह मसाला आणि हळद आहे, अंबारी, हळद पावडर आणि हो आपलं गावठी मसाला आहे, कोळी पद्धतीचा मसाला. मस्तपैकी मिश्रण करून घेता. आणि त्यानंतर पाणी. एक मस्त एक्सपिरियन्स असता. एकदम निसर्गरम्य वातावरणात चूल बनवून चिकन बनवण्याची मजाच एक वेगळी असते. मस्तपैकी सगळं टाकून घेतलंय आणि रस्सा पण भरपूरसं बनवला पाहिजे पावांच्या जोडीला, म्हणून पाणी पण ओतलंय. आता थोडा वेळ शिजेल. आता किती 2:16 जाईल. आणि या मीठ पण लगेच टाकून घेतला. तर काही शिजला का उतरावता. चुलीवरचा जेवण चविष्टच लागतं मस्त. आग पेटावसाठी हिशोब कुटके टाकत. आता आहे ना घरात ना ताटल्यो आणि वाट्यो घेऊन आले. पालकाच्या मालाशी ते का भाविकांची गर्दी, गाड्यो भरपूर सारे गाड्यो. आणि या श्री क्षेत्र देवस्थान कालकाय माता आहेत ना, मस्त पायऱ्या चालू होतात. इकडं आता कांजी पण शिजलं असेल आणि पंगत बैसलं असेल असं वाटते मला. मस्त वेगळी रिवो पण मागवलेला आहे. कांजी आहे का कांजी चिकन बैसा होता एका लाईनीत. तर मस्त एक प्लेट चिकन, प्रत्येकाला 4-4 पाव, लहान पोरांना 2-2 पाव दिल्यात. ही पार्टीला सुरुवात झालेली आहे. समोर व्ह्यू पण मस्त दिसते खाडीचं आणि मस्त हवा चालू आहे. देखता ना पार्टी संपवून चाललो घरी.